कुख्यात गुंड गजा मारणेला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला कोथरूड भागामध्ये मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणेच्या 3 साथीदारांना अटक करण्यात आली आहे। गजा मारणेवर मकोका अंतर्गत करण्यात आलेली ही चौथी कारवाई आहे। सिनेमा बघून गेल्यानंतरून जो काही भांडणं झाली, दोन्ही पार्टी एकमेकांना ओळखत नव्हत्या, ना फिर्यादी ओळखत होता ना आरोपी। हा कट लागून झालेला तिथं झालेला एक ऍक्सिडेंट आहे। म्हणजे कुणाच्याही मनात नव्हतं की अशी घटना होणार आहे। त्याला संगनमताचं स्वरूप देऊन त्याच्यामध्ये केवळ त्या गजानन मारणेचा एक भाचा आहे, तो हजर झाला नाही 3 दिवस, म्हणून त्या गजानन मारणेला त्याच्यामध्ये खोटं गुंतवण्यात आलेलं आहे। राजकीय षडयंत्र आहे हे मी सांगू शकत नाही, परंतु दबावाखाली निश्चित काम चालू आहे, कारण जे पेपर्स बनवले जात आहेत ते पूर्णपणे बनावट दिसून येत आहे। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे पुण्याचे प्रतिनिधी मिकी घाई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, पुण्यातल्या राजकारण्यांचा लाडका गुंड असं वर्णन त्याचं केलं जात आहे। त्या गजा मारणेला पुन्हा एकदा आता चौथ्यांदा पोलीस कोठडी झालेली आहे। नेमकं काय हे इक्वेशन आहे आणि जे आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूंनी होत आहेत त्याच्यातून काय चित्र सध्या दिसतंय? अगदी जर आपण बघितलं तर आरोपी गजानन मारणे याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि जेव्हा कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू झालं तेव्हा बरेच आरोप आयो अर्थात इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरकडून गजानन मारणेवर करण्यात आलेले आहेत। जेव्हा ही घटना घडली तेव्हाच CCTV फुटेज पोलिसांच्या हाती लागलेलं आहे आणि त्यामध्ये गजानन मारणे हे देखील तिथंच जवळ काही अंतरावर होते हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। एवढंच काय तर त्या व्यक्तीला मारण्यासाठी देखील याला माज आलाय आणि याला मारा असं देखील इन्स्टिगेट स्वतः गजानन मारणेंनी केलेलं होतं त्या इतर आरोपींना, असं देखील आरोप स्वतः त्यांनी केलेले आहे आणि कोर्टात असे पुरावे देखील पोलिसांकडून देण्यात आलेले आहेत। माझ्यासोबत स्वतः अर्थात गजानन मारणे जे आरोपी आहेत त्यांचे वकील आहेत, त्यांच्याकडून देखील काही मुद्दे ठेवण्यात आलेले होते। मिकी तुम्ही महत्त्वाची बातचीत करतात, मात्र काही वेळासाठी तुम्हाला थांबवत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।